गुड मॉर्निंग मित्रांनो, झाली आपली ब्लॉगची सुरुवात. ब्रो आमची मॅडम कायची राहिली की बाई सकाळी सकाळी माझ्या मदतने उभी राहिली भाई. तू अडथळ्यातली देवाच्या पाया पडताना मला असं कोणी मदत थांबलं की नाही बाई, डायरेक्ट अशी किक मारू वाटते माहिती आहे का? समजला का भाई? सकाळी उठल्या उठल्या काम कशी काय तू? किती वाजले? किती वाजायले? 8 वाजायचे घड्याळमध्ये दिसते. मी आज व्यायाम सुरू केला आजपासून आणि डायटिंग पण सुरू केली. आज तुम्ही चेहरा बघून घ्या माझा. आता कुछ दिन के बाद अशा कम 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 हो जाएगा ऐसा. हिच्यासारखा होईल हिच्यासारखा होईल. आता असाही नाही बाई, काही दिवसांनी हिच्यासारखा आहे हो की नाही बाई. डायटिंग चालू केली भाई मॅचपासून आणि व्यायाम पण चालू केला. हे माझी म्हातारी बघा, पांढरे केस वाढले माझ्या म्हातारीची. आता आम्हाला भाई तयारी करायची भारूडची हो की नाही मम्मी? एक तर भारूड आपलं झालंच आहे तयार भाई, त्यातने अजून 2-3 ॲड करतो काहीतरी आणि दुसरं करायचा प्रयत्न करतो आहे की नाही? दुसरं कोणतं करा तुला जे आवडेल ते करायचं. बघतो नाही, लिहून ठेवतो. चांगलं बसलं तर करू. तर लिहून ठेवता भाई, लिहून ठेवायला काय आहे की नाही? पुन्हा कधी करता येते हो की नाही? लिहून ठेवत ना, जमलं तर चांगलं वाटलं तर करू. तर नाही तर मग दुसऱ्या याच्या सप्ताहामध्ये करता येते. आम्हाला 2 तारीख भेटल्या भाई सप्ताहाच्या. एक पोपाळीला जर आम्हाला करायचं आहे आणि नाही का एक सावंगा ना मम्मी, सावंगा कोणीकडे आहे? वाशिम जिल्ह्यामध्ये सावंगा गाव आहे, तिथे एक करायचं भाई. तुम्हाला दाखवतो मी, काही विषयच नाही भाई. ठीक आहे चला, लाईक करा तोपर्यंत, लाईक करा. मी जय महाराष्ट्र म्हणून लागलो भाई, लाईक करा व्हिडिओला तुम्ही तोपर्यंत. काय बुक दिलं भाई. याच्यात तू आज सांग फक्त काय असतं माझं याचं. नाही सांगायचं, आज सांग. श्री वय पू प पू गु ह म पा याचा अर्थ सांगा. नाही ना बा, ते तर आहेत किंवा पण हे श्री 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 परमपूज्य श्री वय वय ते वय वय त्याचं नाव वेदांतच नाव काय तुला सांगितलं? नाही ना बा. वैकुंठ श्री वैकुंठवासी परमपूज्य गुरु गुरुवर्य हरिभक्त पारायण. हरिभक्त पारायण असं आहे का? नाही, हिला माहित नाही. थांब तू म्हण दाखवचं. हे वरचं सगळ्यात वरचं वाच म्हण. चल मोठ्या ना म्हणजे असं मोठ्या ना मग. नाही नाही सांग ना एकदा परत म्हण. चल म्हण ना, याच्या तुला माहित नाही मग याचा अर्थ आहे की नाही? काय सांगितलं त्या मग सांग. चल वाच. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य हरिभजन काय ते मग म्हणजे श्री वैकुंठवासी ना, परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त पारायण. हरिभक्त पारायण नाही थांब, सर्चच करतो. एक मिनिट थांबा, सर्च करतो बा, 1 मिनिट. मान वैराग्य मूर्ती परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त पारायण. ते वयचा अर्थ वैराग्य मूर्ती आहे. वैराग्य मूर्तीला वैकुंठवासी म्हणून लागली आहे. आणि मी हो म्हणलं, मी सर्च करून सांगतो म्हणलं. आई म्हणे हो म्हणे. आई तर कसं अर्ध ज्ञान आहे ना, त्यामुळे मम्मी नाही का हो म्हणे. मम्मी गेली म्हणा, नाही तर मम्मीने 2 मला कानाखाली मारले असं धड 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 सत्याच्यावर. श्रीमान वैराग्य मूर्ती परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त पारायण अंकुश जामकर. आता होणार आहे बाय तयार आम्ही हळूहळू बाय. चला बाय, तर बघू ना. मम्मीनं पुस्तक दिलं, वाचूया बाय आता याच्यावालं. चल खाली चल, इथं नको येत जाऊ बाई. सगळं थांब ना, याला पोळी टाकू दे ना. इथे एक वरी नको येत जाऊ रे. इकडे पोळी टाकतो रे, इकडे ब्रो. वरी नको येत जाऊ हा पुन्हापासून. इथं बाहेर बसत जा बाई. ब्रो बाहेर बस इथं. मित्रांनो सायंकाळचे 7 वाजले. मम्मी ते पुस्तक वाचलं माझं थोडं मी. ब्रो माझी मम्मी रोज हे करते भाई, काय म्हणते ते, काय असते ते, धुपट. ए ब्रो मी काय म्हणलं, ते पुस्तक वाचलं बाई मी. मम्मीने दिलं नाही का ते? त्यात नाही का मम्मी कहाणी आहे. तर दशरथला सांग बा, श्राप कोण दिलं तर दशरथला, दशरथ महाराजाला. श्रावण बाळाच्या भावानं ते वाचलं वाटते पुस्तक ते आहे ना. मम्मीने वाचलं बाई.
श्रावण बाबा हो ना श्रावण बाळ श्रावण बाळाच्या बाबाला तुला वाचलं का सांग माझं असं पुस्तक पहिले 2-3 पेज वाचू नाही द्यायचं वाचा लागतं मम्मीने वाचलं याचं आता 2-3 पेज आहे की नाही नाही रे ऐकत असतील बाळा बस श्राप काय देतं सांग बरं तू काय म्हटलं ते फोन का पाणी पाजवणे हां बरोबर आहे तुला मरेपर्यंत बाय तुला पोरगं भेटणार नाही म्हणे म्हणजे भेटणार नाही बरं भेटणार नाही म्हणजे मिळणार नाही बुवा तुला हो तू वाचला ना त्यामुळे सांगितलं मम्मीनं बाई जेवण आज काय असं काय नॉर्मलच आहे बाई ब्लॉग काय जाऊ दे बाई मम्मीला बी उपवास आहे नॉर्मल डे असता बाय असं काय विशेष नाही आपला बघूया समोर काय असं इंटरेस्टिंग तर दाखवूया बाय किंवा इंटरेस्टिंग काय करूया नसेल तर काय लाईटचा उजेड कसं यायला बाई चल जे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय जय महाराष्ट्र